जी घटना जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली आहे की ई-केवायसी करून देतो आणि त्याच्यासाठी तुला शरीर सुखाची जी मागणी करण्यात आलेली आहे, ही घटना अत्यंत क्लेशदायी आहे. आपण गेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये बघितलं असेल की सरसकट महिलांना लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने ही योजना जाहीर केली होती आणि जेव्हा मतदान झालं तेव्हा मतदान झाल्यानंतर लगेच त्यांना वेगवेगळ्या निकषामध्ये कसं अडकवता येईल आणि निकषामधून त्यांची लाभार्थ्यांची संख्या कशी कमी करता येतील यासाठी सरकार ने वेगवेगळे निकष महिलांवरती लादले गेले. त्याच्यामध्येच ई-केवायसी कंपल्शन करण्यात आलं आणि त्या कंपल्शन मधून ही घटना आज समोर येते आहे. माझी सरकारला याच निमित्ताने विनंती आहे की या घटनेचा तीव्र निषेध आम्ही विरोधक म्हणून करतो आणि अशा घटना महाराष्ट्रामध्ये भविष्यात होऊ नये म्हणून ह्या जाचक अटी महिलांवरती लादण्यापेक्षा ज्या लाभार्थी महिला आहेत ज्यांना तुम्ही विधानसभेच्या वेळेस सरसकट लाभ मिळवून दिला आहे त्यांना सरसकट लाभ मिळत राहावा. त्यांना कुठल्याही जाचक अटींमध्ये का अडकवतायत? त्यांच्या आता इज्जतीपर्यंत आलेलं आहे आणि आता त्यांच्या इज्जतीचा कसा पंचनामा होतोय या तुमच्या जाचक अटींमुळे हे आपण बघतोय. तर माझी अदितीताई तटकरेंना देखील विनंती आहे की हे थांबणार आहे की नाही? तुम्ही या महिलांना या जाचक अटींमधून मुक्तता देणार आहात की नाही? का लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना असा त्रासातनं जावं लागणार आहे? पण रोहिणीताई, शरीर सुखाची मागणी करणं ई-केवायसी साठी हा म्हणजे धक्कादायक प्रकार तर आहेच, पण असे प्रकार घडतायत आणि घडू नये त्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे असं वाटतं आपल्याला? आपण ट्विट केलंय ज्या अटी सरकारने लादलेल्या आहेत किंवा ज्या कंपल्शन माझ्या माता भगिनींना केलेलं आहे हा लाभ मिळण्यासाठी ते सरकारने करू नये. ज्या महिला आज लाभ घेतायत त्यांना सरसकट तो लाभ मिळू द्या ना. तर त्यांचा अधिकार आहे. त्यांनी त्या लाभासाठी तुम्हाला मतदान केलंय ना, मग का त्यांना तुम्ही आता त्यांना अपात्र करण्यासाठी या वेगवेगळ्या अटी लादतायत? ह्या कुठल्याही अटी लादू नये त्यांच्यावरती आणि त्यांना सरसकट लाभ मिळतोय तो त्यांना मिळत राहावा ही आमची अपेक्षा आहे. बरोबर आहे. आणि रोहिणीताई, ज्या व्यक्तींकडनं अशा मागण्या केल्या जात आहेत त्यांच्यावर नेमकी काय कारवाई व्हावी असं वाटतं? त्यांच्यावरती कठोर कारवाई सरकारच्या माध्यमातून झालीच पाहिजे आणि असं एक उदाहरण सेट केलं गेलं पाहिजे की असं कुठलीही घटना परत महाराष्ट्रामध्ये माझ्या माता भगिनींच्या संदर्भामध्ये होऊ नये यासाठी कठोरातली कठोर कारवाई ह्या आरोपींवरती होणं गरजेची आहे. ठीक आहे रोहिणीताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर आता तुम्ही सगळं पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला सगळ्यांना कळालंच असेल की ई-केवायसी करण्यासाठी गेलेली महिला त्याच्याकडे शरीर सुखाची मागणी केलेली आहे. तर हे सगळ्यात वाईट घटना आहे आणि हे असं व्हायला नाही पाहिजे होतं की हे म्हणजे माणुसकी नसल्याने हे झालेलं आहे घटना. तर त्यामुळे मी पहिल्यापासून माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगतोय की तुम्ही कोणताही फॉर्म भरायचा असेल किंवा लाडकी बहिणीची केवायसी करायचं असेल किंवा काही सुद्धा असेल तर तुम्ही कोणाच्या घरी ते करून देतो म्हटलं तर तिथे किंवा असं दुसरीकडे वगैरे इकडे त्यांचं असं एक हे आहे ते आहे असं म्हटले तर तिथं जात जाऊ नका. तर तुम्ही सगळेजण विनंती करतोय अजून पण मी पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये पण पहिल्यापासून मी सांगत आलोय की तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा असेल काय असेल तर तुम्ही सीएससी सेंटर माही सेवा केंद्र जे हे असतात तिथेच तुम्ही जाऊन तुमचे फॉर्म जे किंवा केवायसी असेल किंवा काही सुद्धा असेल तुम्हाला माहिती पण भेटेल तिथून तुम्ही तिथे जाऊन करू शकताय. काय एवढं काय प्रॉब्लेम पण येत नाही काही सुद्धा नाही. तुमची माहिती असेल तुम्हाला ती माहिती पण भेटणार. असं जी घटना घटत आहेत आता अजूनही वाढेल पण काय त्याच्यावर काय आणि काय निर्णय येईल काय काय सांगू शकत नाही. आता फक्त हे न्यूजवर आलेलं आहे कोर्टाकडनं सगळं काय काय होईल आता अजून पुढे काही सुद्धा सांगता येत. तर बघू यावर आणि काय उपाय निघतात सरकारकडून आणि मेन म्हणजे ई-केवायसी वाढवण्यासाठी मुदतसाठी तर आपण एक पुढे आता एक व्हिडिओ आणूया आपण विनंती अर्ज म्हणून. तर बघूया जर कमेंट आले ह्यावर तर मग मी पाहिजे असेल तर मग मी अनेकदा अर्ज देण्याचा प्रयत्न करेन आपल्या जिल्हा ऑफिसमध्ये. कारण की आता मी परवा माझ्या शॉपमध्ये पण 2 जणांचे नवीन ई-केवायसी झाले. नवीन म्हणजे तिने ई-केवायसी अगोदर केलते बट त्यांचं यादीमध्ये नाव नव्हतं. तर मी त्यांना सांगितलं होतं की आधार कार्ड अपडेट करून घेऊन या. तर तिने आधार कार्ड अपडेट करून घेऊन आलते आणि परवा जर बघितलं तर त्यांची ई-केवायसी झालेली आहे. तर त्यांची कशी झाली आता ते त्याबाबतीत काय एक्सप्लेन मी करू शकत नाही कारण की भरपूर जणांची नावं येत नाही आणि बट त्यांची झाली. तर त्यामध्ये आता कोणाचं काय सांगता येत नाही असं झालेलं आहे. तरी सुद्धा आपण प्रयत्न करत राहूया. तर अशाच नवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी योजनांच्या सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा तुमचं जे काय प्रॉब्लेम असेल.